अनिवार्य आहे. त्या पद्धतीने आपली स्पर्धा देखील छोटी नाही आहे आणि लाईव्ह खेळतोय म्हणजेच आपण देखील एक प्रोफेशनल खेळाडू आहात. येस आणि दुसरा खेळाडू जर आपण पाहिलं ना तर राजेश सोरटे आणि त्याचबरोबर लवकेश या तीन खेळाडूंना ISPL मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिली ना तर बॅन करण्यात आली. यावेळेला ऑन साईडला खेळला HBचा वार आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. HBचा वार सारेजकर आणि बॉल निघून चाललाय सीमा पार. षटकार कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी, झालो दंगमी, हा झालो दंगमी पाहुनिया झालो दंगमी पाहुनिया सारीला. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण स्पर्धा आपली आहे आणि आपण अगदी मग त्याच्या साह्यानं आपलं सहकार्य देखील तितकंच अनिवार्य असणार आहे. पहिलाच बॉल नो चेंडू भीमर, त्यावरती 7 धावांची मोहर लगावली. HBच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती एक घणाघाती प्रहार आला. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय हरमेश, ज्याचा पहिलाच बॉल खेळाडू काहीसा समांतर रेषेमध्ये आपल्याला आढळला. आणि तदनंतर पंचांचा उल्लेखनीय कामगिरी आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 सातत्यानं ह्या नियमामध्ये केली गेली आहे. चेंडू नोमॅस लँडमध्ये येताना पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित होते. अगदी धारिवली संघाकडून सलामीवीर प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये शेखर आणि त्याच्या साथीनं हितेश आणि त्याच्या साथीनं शेखर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती हरमेश पुन्हा एकदा निघालेत. यावेळेस दिशाहीन अवे फ्रॉम द बॉडी. एस इट इज वाईट पंच दोन्ही हात समांतर करतायत. वाईट बॉल अतिरिक्त धाव धापलकावरती वधारली जाते. रणसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. 10 धावा धापलकावरती. यावेळेस ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. कोशांकी सत्रामध्ये 1 धाव. एकेरीच्या साह्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचते 11 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 0.2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट आहे. अवे फ्रॉम द बॉडी. लेग स्टिकला मिस करून जाणार चेंडू राहिला. वाईट वातावरण करून टाकलाय डाईट आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर जिंकण्यासाठी करतात फाईट करतायत. परंतु फाईट करत असताना त्या संघांमधून विजयपथ कोण भूषवणार. दिशाहीन गोलंदाजी तर कुठेतरी जर आपण पाहिली तर लांबवरची गोलंदाजी राहिली आहे.
येस पुन्हा एकदा नो भीमर चेंडू हाताळलाय. फ्री हिट असणार आहे. ते घुमाके खेळण्याचा प्रयास आता हितेशला मिळाला आहे. बिग हिट लगावलाय समोरच्या दिशेनं लगावलाय आणि समालोचन कक्षाला या व्यासपीठावरती अगदी मान्यवर बसलेत त्यांना मानवंदना करणारा हा उत्तुंग षटकार. अठ्ठावीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तर इथेच जर विचार केला तर इथे 7 चेंडू फेस करताना 23 या धावसंख्येवरती खेळतोय. शेखर मैदानाच्या आतमध्ये अजूनही नॉन स्ट्रायकिंगकडे उभा आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील टायमिंग प्रॉपर मनगडाचा वापर बॉल करतोय हा वाईसापर आलाय षटकार. पहिला बॉल रोहन यावेळेस इनसाइड आउट खेळल्या आणि शेखर संघासाठी सातत्यानं ठरतोय. कणखर त्याच्याही बॅटमधून आलाय धमाका ठोकलाय यावेळेस षटकार. होताना पाहायला मिळतंय. याही बॉलवरती जोरकस प्रहार केला क्षेत्ररक्षक आहेत प्रतीक बॉलवरती वेगाने येताना पाहायला मिळाले. 41 धावा धापलगावरती आपल्याला पाहायला मिळतात. 41 एक मोठी जम्याची बाब म्हणजे एकही विकेट गमावलेला नाही आहे. अगदी इथे जर आपण पाहिला तर 29 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. याही वेळेला जोरकस प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दस्तकावरती मस्तक देणार. दिल मांगे मोर टीम मांगे मोर खेळ दिया शानदार 4. अगदी गोलंदाजांना जर विचार केला ना तर तो डाला पोट डाला इस बल्लेबाज ने गेंदबाज को तो डाला आणि शेवटच्या चौथ्या बॉलवरती
हितेश मैदानाच्या बाहेर. नंबर 18 हितेशचे शॉर्ट बट स्वीट चांगली खेळली राहिली आहे. दहा चेंडू पेस करत असताना 33 धावांची बहारदार इनिंग राहिली आहे हितेशची. नैनेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. बॅटच्या स्टिकरला लागून मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत काहीसे पंबल होताना पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेचा कॉल. यस 3 धावा. चित्त्याची धाव हरणाची चपलाई. 3 फलंदाज अगदी जर आपण पाहिलं 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब राहिला आहे. यस या संघासाठी सातत्यानं मी म्हटलं जातं ना की श्रीवर्धनमध्ये मोठमोठ्या संघांची ज्या संघानं जिरवली त्या संघाचं नाव आहे धारिवली. अगदी धारिवली संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दादा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं. मग मोठी स्टार कास्ट ह्या संघामध्ये पाहिली जाते. 11 खेळाडू आहेत. 11 खेळाडू जर आपण पाहिलं ना तर शेवटपर्यंत खेळण्याची क्षमता यांच्याकडे आहे. यावेळेस फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक शेवटची अगदी शेवट दमदार बॉल सीमा पार फरार. 4 धावांकरिता चौकार. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या. आता रणसंख्या 52 आणि 53 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे. आता विजयाकरिता 12 चेंडू आणि 53 धावा. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास आपण कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. या 53 धावांचा पाठलाग केला जाईल की नाही जाईल हे बराचशी प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर अगदी 12 चेंडूमध्ये दडलेली आहेत. अगदी छोटासा ब्रेक घेऊयात आणि सुमधुर संगीत देखील ऐकूयात. चला धारिवली संघ घाई करा. आपण चेंडू द्यायचा आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये धारिवली. चला 53 धावांचा पाठलाग करण्याकरिता आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हरमेश आणि रोहन
हरमेशच्या साथीनं रोहन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकात तळण्याकरिता नैनेश. चला नैनेश, आपण घाई करा. धारिवली संघ आपण घाई करा प्लीज. अजून फायनल्स बाकी आहे. ग्रँड फिनाले. चला अगदी शेवटाकडे निघालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बागमांडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी मुंबई. बागमांडला हरेश्वर विभाग कुणबी चषक हा 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती जोरकस प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल टिपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक पहिला रोहन. होईल बाद. अंतिम खेळण्याचा प्रयत्न अगदी न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर सुशांत या मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो सातत्यानं. हे मोठे फटके येतील का याच्या माध्यमातून हे देखील तितकंसं पाहावं लागणार आहे. नैनेशचे जर आपण जर पाहिलं ना तर अष्टपैलूची कामगिरी सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी राहिली आहे खेळाडूची. मग व्यावसायिक दर्जाचा खेळ असेल, सातत्यानं गाव मर्यादित खेळ असेल, गावासाठी खेळत असताना सातत्याने या खेळाडूला अगदी मग गावाला विजय प्रस्थापित करायचा या निश्चयानं सातत्यानं अव्वल दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नैनेशच्या माध्यमातून आपण पाहत असतो. तो इन ॲक्शन नैनेश गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हाफ ट्रॅकेट चेंडू आडवा बाटनं खेळला. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला डीपमध्ये. एक धावा अर्जित, 2 धावा अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि रणसंख्या जर आपण पाहिली 3 या आकड्यावरती. येस 4 चेंडू अगदी जर आपण पाहिलं 0.4 चा खेळ संपुष्टात आला मैदानाच्या आतमध्ये. हा पूल हा चाक करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टिकला बराचसा मिस करून जाणारा चेंडू. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला आहे. व्हाईट बॉल. अगदी आपल्या मान्यवर देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. दर्दी आहेत म्हणून तर गर्दी करतायत. यावेळेस उंची जास्त गाठली आहे चेंडूनं. या अगदी मान्यवरांची मांदियाळी देखील आपण पाहतो व्यासपीठावरती. किती धावा आहेत सर या? 4 3 7 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाईट बॉल अतिरिक्त धाव धापलकावरती वदरली जाते. अतिरिक्त साहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 9 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरमेशनं जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. खेळाडू अगदी क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतायत. 1 धाव अर्जित होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटका अखेर रणसंख्या 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक गेल मार्गस्थ. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूयात. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे यांना. कशा
याकरिता 6 मध्ये बनवायच्या 43 धावा. 6 चेंडू आणि 43 धावा. पहिला बॉल हितेश. हा प्रकार हा पंपूल हा पंप जॅक होईल का? येस, हा पंपूल फुल सक्सेसफुल पॉवरफुल अँड वंडरफुल. बॉल निघून चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार चौकार. नाणेफेकीचा कॉल आपण करतोय. यावेळेस बाच्या आतली कडा आपल्याला पाहायला मिळाली. घोषांकी 17 एक धाव वर्जित होताना पाहायला मिळत आहे. एकेरीच्या सहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचते 15 रन. लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. 15 धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्मेश 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 बिग हिट लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. एक धाव वर्जित होती आहे. चला आता कुठेतरी बॅकफुटला येत असताना संघ आपल्याला पाहायला मिळते. कोंडे फ्रंटफुटला येतोय संघ. धारिवली संघ कुठेतरी आता वडचल करताना पाहायला मिळतं आहे. टार्गेट मोठा आहे. आव्हान भरपूर मोठा आहे. त्याकरिता आपला खेळ तितकासा साजेसा हवा आहे. परंतु कोंडे संघ कुठेतरी बागफुटला येताना पाहायला मिळतं आहे. जे संघाचे खेळाडू आहेत कुठेतरी हार जाणं मानली आहे आणि हार पत्करली. आता त्या कारणास्तव आता बागफुटला येत असताना पाहायला मिळते संघ. मी मगाशी देखील म्हटलं हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घणाचे घाव सोसतो. आता इन ॲक्शन न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये विजय स्पोर्टचे सर्वेसर्वा विजयदादा कांबळे मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या स्पर्धेचं आयोजन होत असताना पाहायला मिळतं आहे. त्यांची एक स्पर्धा आगामी कालावधीमध्ये आपल्याला भेटीला येते. विजयदादा कांबळे जर आपण षटकार लगावलात तर मात्र धारिवली संघाकडून 501 रुपये दिले जाईल. धारिवली संघाकडून 501 रुपयाचं निगत इनाम. यावेळेला बॅट आणि पॅडमधला चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आता औपचारिकता राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी अगदी दोन संघ सातत्याने एकमेकांसमोर बऱ्याचदा खेळताना पाहायला मिळाली. एक दुसऱ्याचे धागे दुवे चांगले जाणतात दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मग धारिवली असेल, कोंडे असतील, हे दोन संघ सातत्यानं एकमेकांसमोर खेळतात, एकमेकांसमोर मैत्री जपतात, एकमेकांसमोर मैत्रीपूर्ण लढत सातत्यानं होत असतात. म्हणूनच म्हटलं दोघांचे धागे दुहे हे जाणतात. कोणाचा खेळ कसा आहे, कोणाचा खेळ कशा प्रकारे आहे हे जाणतात सातत्यानं. आता कुठेतरी औपचारिकता फक्त उरली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बागफुटला गेले आणि उडवलाय. अगदी 500 रुपयाचा इनाम विजयदादा कांबळे यांना मिळवलाय. अगदी भले मी हारलोय, भले मी माझा संघ हारताना पाहिलाय, परंतु 500 रुपयाचा इनाम मी मिळवलाय. अगदी 500 रुपयाचा इनाम मिळवलाय. धारवली संघाकडून 500 रुपये दिले जातील. विजयदादा कांबळे हाडलं कोंडे संघ विजयी संघ ठरलाय धारिवली. आणि विजय संघाचं सहर्ष स्वागत, पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. या आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. कमलेशदा आपण यायचं आहे. विजयदादा आपण या. आपल्याला 500 रुपयाचं इनाम मिळणार आहे. या आपण व्यासपीठासमोर या. चला या लगेचच. चला या सामन्यातील या विजयदादा या. खरं 500 रुपयाचं रोख इनाम दिलं जाईल आपल्याला. चला सायगाव संघ आणि धारिवली, सायगाव संघ आणि धारिवली संघ आपण या. चला नाणेफेकीचा कॉल करतोय आपण. सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला सायगाव संघ प्रसाद
आपण या आणि धारिवली संघ नैनेश आपण देखील या नाणेफेकीचा कॉल होतोय. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन HP हितेश. हितेश या आपण हितेशला देखील गौरवित करतोय आपण आणि त्याचबरोबर विजयदादा कांबळे यांना देखील गौरवित करणार आहोत आपण. दादांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचा दिगद इनाम जे लगावलं गेलं होतं धारिवली संघाकडून. पहा आपण या हितेशची फलंदाजी हायलाईट्स आपण पाहू शकता. 30 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्या युनिक लाईव्ह यूट्यूब या वाहिनीवरून. पहा अगदी बॅकफुटला जात असताना उडवलाय समोरच्या दिशेनं हा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चला नाणेफेकीचा कॉल करा. सायगाव संघ सायगाव आणि धारिवली आपण. चला कांबळे साहेबांना 500 रुपयाचा इनाम दिला जातोय. भले माझा संघ हारलाय परंतु मी षटकार ठोकलाय आणि 500 रुपयाचा इनाम मिळवलाय. चला सायगाव संघ या आपण.